मंत्री योगेश कदम माझ्यासोबत आहे, ज्यांनी आज पाहणी केलेली आहे। ज्या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाचे जे घर आहे ते घर बांधून देण्याचं जे काम आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसं आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर या घराचं खरं तर बांधकामाला सुरुवात झालेली आहे। आज पहिल्यांदाच या घराची पाहणी करण्यासाठी मंत्री महोदय योगेश कदम जे आहे ते स्वतः या ठिकाणी आलेले आहेत। एक वचन दिलं होतं तुम्ही की या घराला घर नाही, TV9 तशी बातमी पण दाखवली होती। नाही, माननीय शिंदे साहेबांनी ते वचन दिलं होतं आणि ज्यावेळेस ही बातमी समोर आली होती तेव्हा माननीय शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये सर्वांना महाराष्ट्राला माहिती आहे की ते संवेदनशील व्यक्ती आहेत आणि लगेचच त्यांनी आदेश दिले आणि म्हणतो 15 दिवसापूर्वी या घराच्या बांधकामाला सुरुवात देखील झालेली आहे। माननीय शिंदे साहेबांच्या आदेशानेच घराची पाहणी करण्याकरता आज मी इथे आलो होतो आणि माननीय शिंदे साहेबांनी आश्वासित केलेलं आहे की संपूर्ण सहकार्य हे माननीय शिंदे साहेबांकडून असणार आहे आणि हे घराचं बांधकाम माननीय शिंदे साहेब आणि आपले सगळे स्थानिक सर्व शिवसैनिक त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालत आहेत आणि घराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत शिंदे साहेबांचं लक्ष असणार आहे आणि आमचे सर्व शिवसैनिक या ठिकाणी आजही उपस्थित आहेत। 15 दिवसामध्ये आपण एवढं बांधकाम पूर्ण केलं आहे, 3-1 महिन्यामध्ये काम पूर्ण होईल। कसं गृहप्रवेश वगैरे कसं वगैरे राहणार आहे, काही नियोजन वगैरे त्या पद्धतीने केलेलं आहे? मंत्रिमंडळातले कोण लोक येतील, पाणी देतील? मला वाटतं शिंदे साहेब लवकरच या घराची देखील पाहणी करायला येतील आणि परंतु लवकरच घराचं काम हे पूर्ण केलं जाईल। नक्कीच लवकरच घराचं काम जे आहे ते पूर्णत्वास जाईल आणि एकनाथ शिंदे स्वतः या गृहप्रवेशाला येतील असंही आता मंत्री योगेश कदम यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन तुषारसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।